नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर पुन्हा बोलणार आहोत आणि बऱ्याचदा हा विषय दुर्लक्षित होतो, तो म्हणजे 4th ट्रायमेस्टर. आपण गर्भारपणाचे 9 महिने खूप प्रेमाने काळजीने जपतो, पण बाळ जन्मल्यानंतरचे पहिले 3 महिने ते तर खरं तर आईसाठी सर्वात नाजूक असतात आणि त्यालाच 4th ट्रायमेस्टर असे म्हणतात. हा व्हिडिओ आपण 5 भागात डिवाइड करणार आहोत. भाग पहिला, डिलिव्हरी पूर्वीचे दिवस, मानसिक आणि शारीरिक तयारी. डिलिव्हरीच्या शेवटच्या दिवसात आईच्या मनात अनेक प्रश्न असतात. डिलिव्हरी कशी होईल, बाळाची काळजी कशी घेऊ, मला वेदना होतील का, सगळं नीट होईल ना, आणि असे बरेच प्रश्न. पण हे सगळं नॉर्मल आहे. या काळात सर्वात महत्त्वाचं आहे मन शांत ठेवणं. रोज 5 ते 10 मिनिटं डीप किंवा दीर्घ श्वसन, सकारात्मक विचार आणि बाळाशी संवाद, हे सगळं बाळावर चांगलं परिणाम करतं. आयुर्वेदानुसार डिलिव्हरीपूर्वी गरम, पचायला हलका आहार, तूप, डाळी, भात, खूप थंड, कोरडं किंवा जड अन्न टाळायला सांगितले. आणि सर्वात महत्त्वाचं, आईला आधार देणारी माणसं जवळ असायला हवीत. भाग 2, डिलिव्हरीनंतरचा पहिला महिना म्हणजे शरीराची पुनर्बांधणी. डिलिव्हरीनंतर आईचं शरीर अचानक बदलतं. हार्मोन्स बदलतात, थकवा वाढतो, झोप पूर्ण होत नाही, वेदना, सूज, रक्तस्राव होतो. हे सगळं नैसर्गिक आहे, पण दुर्लक्ष करून चालणार नाही. आईने लक्षात ठेवलं पाहिजे, मी आजारी नाहीये, तर मी रिकवर होत आहे. शरीराची काळजी ही भरपूर विश्रांती, गरम पाण्याने आंघोळ, डॉक्टरांनी सांगितलेली औषधं नियमित घेऊन घेतली पाहिजे. आहार, गरम, स्निग्ध, पौष्टिक अन्न घेतलं पाहिजे. डिंक, खजूर यांचे लाडू, सूप, भरपूर पाणी आणि कोमट पेय घेतली गेली पाहिजे. वजन लगेच कमी करण्याची घाई करू नये. भाग 3, मानसिक आरोग्य, सर्वात दुर्लक्षित मुद्दा. या काळात अनेक मातांना रडू येतं, चिडचिड होते, स्वतःबद्दल अपराधी वाटतं, मी चांगली आई नाही असे विचार येतात. हे सगळं पोस्टपार्टम इमोशनल चेंजेसमध्ये येतं आणि यात आपण एकटे नसतो. सतत उदास वाटत असेल, बाळाची जोड निर्माण होत नसेल, झोप येत नसेल, तर आपण आपल्या जवळच्या व्यक्तींशी याबाबत मनमोकळेपणाने बोललं पाहिजे. मदत मागणं ही कमजोरी नाहीये, ती ताकद आहे. भाग 4, आई आणि बाळ या दोघांमधलं नातं, त्यांच्यातलं बॉन्डिंग. पहिल्या 40 दिवसात बाळाचा स्पर्श, स्तनपान, आईचा आवाज हे बाळासाठी औषधासारखं असतं. त्वचा स्पर्श, स्किन टू स्किन कॉन्टॅक्ट, आईचं दूध आणि आईचं प्रेम हे बाळाचं पहिलं संरक्षण कवच आहे. नंबर 5, आयुर्वेदिक दृष्टिकोनातून 4th ट्रायमेस्टर. यालाच सुतिका काळ असं आयुर्वेदात म्हणतात. वाढलेला असतो, शरीर कोरडं असतं, कमजोर असतं, म्हणून तेल मालिश, उष्ण आहार, विश्रांती आणि भावनिक आधार महत्त्वाचा आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये तुमच्या अनुभवांबद्दल नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.